दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. जनगणना 2027 संदर्भामध्ये आपण गुगल AIच्या साहाय्याने नजरी नकाशा कसा बनवायचं ते पाहिलेलं होतं. आज आपण पाहूयात की अंदाजे आपल्या त्या नकाशामध्ये किती घर असतील, त्या घर आणि त्या घरांना नंबरिंग कसं द्यायचं आहे. त्या संदर्भात आपल्याला 2 प्रॉम्प्टची आवश्यकता लागणार आहे. पहिला प्रॉम्प्ट आहे बघा, डार्क बॉर्डरमधील पेन्सिल स्केच व्हाईट कलर नकाशा मला तयार करून द्या. फक्त घरे दाखवा, इतर काही दाखवू नये. नॅनो बनाना 2च्या साहाय्याने. प्रॉम्प्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. यातून आपल्याला घरांची संख्या कळणार आहे. गुगल AIवरती यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला आपला जो नकाशा आहे तो गॅलरीमधून घ्यायचा आहे. क्रॉप करून घ्यायचा आहे. डन करायचं आहे. त्यानंतर तो प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायचा आहे आणि क्लिक करायचा आहे. तो प्रॉम्प्ट पेस्ट झाल्यानंतर आपल्याला इथे जो आहे तो काही क्षणामध्ये घरांचा नकाशा मिळणार आहे. अंदाजित घरं कुठे आहेत आणि किती आहेत. तर बघा, इथे आता आपला तो नकाशा तयार झालेला आहे. घरं नेमकी कुठे आहेत हे आपल्याला या नकाशामध्ये दिसणार आहे. नेहमी पद्धतीने हा नकाशा आपण डाउनलोड करू शकतो किंवा शेअर सुद्धा करू शकतो. आता आपल्याला हा दुसरा प्रॉम्प्ट घ्यायचा आहे. पेन्सिल स्केच व्हाईट कलर नकाशामधील सुरुवात उत्तर पश्चिम दिशेकडून शेवट दक्षिण पूर्व दिशेकडे करत मला फक्त सर्व घरांना 1 पासून शेवटच्या इमारतीपर्यंत सलग नंबर टाकून द्यावे. नॅनो बनाना 2च्या साहाय्याने. पुन्हा या टूलवरती यायचं आहे आणि आता जो आपला घर दाखवलेला जो नकाशा होता तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि आपला प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायचा आहे. बघा, इथे आता आपल्याला घर नंबर टाकून नकाशा बनवून दिला जात आहे. मात्र मी पुन्हा एकदा सांगेल की हे जे आहे AI टूल हे 100% खरं नाही आहे. आपली वस्तुस्थिती जी आहे ती पाहूनच आपल्याला काम करायचं आहे. एक दिशादर्शक मात्र आपल्याला हे नक्कीच ठरू शकतं. आणि आता इथे बघा, सर्व इमारतींना त्यांनी आपले नंबर दिलेले आहेत. पुन्हा इथे आपण नेहमी पद्धतीने डाउनलोड करू शकतो किंवा शेअर करू शकतो. डाउनलोड केलेल्या त्या नकाशाला आपण आता झूम करून पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे घरांना नंबरिंग दिलेली आढळून येईल. हे दोन्ही प्रॉम्प्ट मी या यूट्यूबच्या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून आपण ते कॉपी करून घेऊ शकता आणि आपलं काम थोडंसं हलकं कसं होईल याकडे आपण पाहू शकतो. तर या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.